ब्लॉग चालू आहे, ब्लॉग यूट्यूब का, यूट्यूबचा. काहीतरी बोला ब्लॉग मध्ये आपल्या. कसा वाटला डॉग? तुम्ही बघितलं का त्याला आधी? पहिल्यांदा बघताय? गार्डनमध्ये फक्त पाहिलं होतं. हा. काय करतो का कोणाला? नाही करत नाही, पण समोर दिसल्या का हे करतो काय हा, डॉग दिसला की. म्हणजे डॉग म्हणजे पेट डॉग दिसला की, पाळीव प्राणी. तुम्हाला काय नाही करणार. चला येऊ. ओके, थैंक यू. तो हेलो गाइस, गुड मॉर्निंग. स्वागत है आप सबका एक नए ब्लॉग में. वेलकम बैक टू अवर ब्लॉग. तो भाई ए मल्हार थाम. हाँ ये तो भाई थोड़ा थोड़ा अभी बारिश चालू हो गए है. ठीक है, गिर रहा है, मतलब पता नहीं, बट जोर से नहीं गिरेगा क्योंकि उतना बादल नहीं है ना, ऐसा सीन है. और यस भाई, अभी जाते ग्राउंड पे और देखते हैं क्या होता है. 2 दिन बाद ब्लॉग बना रहा हूँ. ठीक है, मतलब बनाया था ब्लॉग, बट ब्लॉग बने थे, बट कुछ ऐसा अच्छा नहीं था डालने के लिए, तो इसलिए मैंने डिलीट कर दिया जो बना हुआ था वो. ओके, तो याच्याकडे आला. चल आपल्याकडे, आपण खेळूया आज. हा, ही कॉलर टाकली, ही कॉलर टाकले. द्या बॉल, द्या तो आपला, आपण खेळूया. हा आहे, त्याचं ते सगळं बंद झालंय, दिसत नाही. ते खालचं व्हायब्रेशन आहे, खालचं साऊंड आहे, मिडल व्हायब्रेशन आहे, आणि हे स्टिम्युलेशन आहे. हा, टॉपचं. अरे नाही होत त्याला फील. धावर नाही होत फील त्याला. धावर म्हणजे ते अजून एकदा हे खतरो के खिलाडी मध्ये वगैरे यूज करतात ना, ती वाली आहे कॉलर. सिट चालू आहे. काढू थांब बघू. बस खाली बस, सिट. चॅनल चेंज केलं काय? नाही, कुठल्या पण चॅनलवर चालतं ते. मिडल आणि 2 हे चॅनल आहेत ना, 1 आणि 2, दोन्ही चॅनलवर चालणार. डाऊन डाऊन. त्या ह्याला विचारा ना एकदा, आपला बंटीला विचारा ना, ह्याला कुठली हे कॉलर शूट होईल का? डबल ई कॉलर लावावी लागेल, डबल मशीन. अरे नाही लागत यार भाऊ, मी ते आपलं डॉक्टराचं असतं ना, 45,000ची ई कॉलर आहे, ती यूज केली. अरे त्याला फीलच नव्हतं, म्हणजे तो चिडचिड करत असेल ना, चिडचिड असं काय नाही. म्हणजे कुठला डॉग वगैरे बघितला ना, रिॲक्ट करणारा असेल ना डॉग, आणि ह्याला आवडत नसेल ना, त्या डॉगला जर तू बघून करेक्शन द्यायला बोलवलं ना, पाठी यायला, तो असाच्या असा उभा राहतो. भरपूर आता रिकॉलला आहे ना, डॉग व्हायब्रेट केला ना, हा साऊंडवरच यायचा. साऊंड लावला ना, नुसतं ते साऊंड आहे बघ खालती, त्याच्यावर त्याला मी शॉक वगैरे नाही मारत, कधीच नाही मारत. आणि ई कॉलर चालू पण नव्हती ती, आता बंद होती. फक्त ती गळ्यात का घालतो की त्याला समजावं की बाबा काहीतरी आहे म्हणून. आपण काहीच यूज नाही करत, कारण की मला माहिती आहे ना यूज करून फायदा काय. तो जे आहे तसंच आहे, म्हणजे त्याला फीलच होत नाही तर काय मतलब आहे. हां, जर बाबा त्याला काय फील होत असेल, त्याला रिएक्टिव्हिटी सॉल्व्ह होत असेल तर ठीक आहे. स्टार्टिंगला जेव्हा लावलेली ना, साईडला लावतो, पण ती स्वतःहून खाली वगैरे फिरते. तो असा मानबीन हलवली ना, टाईट आहे ती, बट ते जोरात मान हलवतो तो, त्याला असं सवय झाली. हा ना, आणि मला होईल का? ठेवायची गरज नाही लागणार. नाही, तुला एक सांगू का, मी आहे ना, मी ही ओली कॉलर करून पण लावली, काहीच नाही फील होत त्याला. नाही कसं आहे, त्याला काय करायचं, हा, हेअर्समुळे होत असेल ते. केस आहे ना त्याची, आहे ना, फोन करून लावल्यानंतर आहे ना, हा, जास्त ठेवायचं नाही. 7-8 वरती किती वरती बघतोय तो, हा. 7-8 वर जवळच लावायचं, जवळ. असं काही प्रॉब्लेम नाही. असं बघणार तो जेव्हा आहे ना, जेव्हा असं एकदम स्टबन होतो ना, फिक्सेट होतो ना एका डॉगवर, तेव्हा आपण मारत राहिलो ना, असं वाटतं की अरे ई कॉलर हाईच नाही चालू, असं वाटतं. त्याला सगळे कमांड कळतात. मला पुस दोन्ही बॉल इथे सगळे कळतात त्याला. आता कमांड दे. पुस मला ऐ, हा, बॉलवर. हे डिफरन्स आहे. हा ना, तो बॉल बघतोय. बॉल असो काय पण
ऐकला पाहिजे. कुत्र्याने ऐकलंच पाहिजे. हा. ट्रेनिंगचा फायदा नाही. बरोबर. कारण जर माझा मी बॉल घेतला, कुत्रा तुमचा आहे. हा नको 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 ओके, थांब मी ball ई कॉलर घेतला लावतो ना, मी. मी बॉल घेतला ना, मग कुत्रा तुमच्या हातातून नाही गेला पाहिजे. ए नॅफ बॉय. अच्छा समजलं मला. कळालं इकडे मला क्यूक चूक बॉय नको. थांब कंट्रोलच्या बाहेर कुत्रा थांब स्टे आहे ना. तो बॉल साठीला हे करतोय. त्याला मी आहे ना तो ब्ल्यू वाला बॉल आहे ना, ब्ल्यू वाला बॉल कधीच देत नाही. का माहितीये? कारण की आहे ना, तुम्हाला असं ट्रेनिंग बद्दल हे नाही बोलत आहे. नाही कळालं मला. Actually ही आहे नाही मला समजलं. की कोणी समोरच्यानी काय पण करू द्या. आता तुम्हाला दाखवतो, प्लुटोला घेऊन येतो त्याला, म्हणजे ई कॉलर वगैरे नाही टाकले, मारलं पण नाही, हा पण आपण डिफरन्स हा. difference काय आहे फक्त तुम्हाला दाखवतो मी. ए मल्हार डाऊन मल्हार डाऊन. सुपर. आता असं केल्यावरती त्याला करेक्शन द्या, बॉय वगैरे हे ते. हा ॲप्रिशिएट. हा, चांगलं. व्हेरी गुड. सुपर. सर सुमित सर डाऊन. सुपर. डाऊन. स्टँड काय कमांड देतो हा? स्टँडच करतो. स्टँड. हा सुपर. स्टँड आहे ना याला. हा माने खाली. स्टँड. सुपर. डाऊन. आता फॉर एक्झाम्पल थांब बाबू थांब. त्याला सोडा काय नाही. हा काय नाही करणार. काय नाही एक मिनिट. ए थांब बाबू. दाखवतोय ट्रेनिंग. स्टे. स्टे. थांब रे बाबू. हा ए आता बघ. कम ऑन. डाऊन. नाही ठेवणार. काय नाही करणार. तो बॉल पुरताच त्याचं आहे. तो बॉल साठी लय वेडा आहे. बघा त्याला आहे ना 2 बॉल पैकी तो ब्ल्यू वाला बॉल पाहिजे. ह्याचा पण ब्लू वाला आहे म्हणून ब्लू कडे गेला. चल जाऊ दे घे. हा घे. मी सोडून देणार तुला. आउट करणार लगेच तू. तो देत नाही त्याला मी बॉल. तो दिला की त्याला घेऊनच फिरावं लागतं. सोडत नाही. सोडतो बट मला असं आवडत नाही सोडून घ्यायला. मग थोडं फिरतो ना चांगलं आहे. त्याला हे करा. नमस्ते. सुपर. वेट. मल्हार हे गुड बॉय. तुझं काय काम आहे तिकडे? चल इकडे. प्लुटो. त्याला करू दे ट्रेनिंग. डाऊन. अप. प्रे. गुड बॉय. Yes, come on. तुला दोन्ही पाहिजे का बॉल? Boy. Pass. Come on. The ball here. Go. व्हेरी गुड. Yes. Good. हवा. Hey. Sit. हा बाबू. Clicker. क्लिकरवर तर अजून करणार. Full speed. Stay. बघा आधी बॉलला भाव पण द्यायचा ना. हो आता जरी आता घरी पण शिकलाय. करतो ना फॅच वगैरे करतो म्हणजे. तो गाइस जैसे कि आपने ब्लॉग देखा, आज अपना ब्लॉग था ट्रेनिंग कैसा क्या है मल्हार का, क्या नहीं है, कितना मल्हार पानी में है, क्या है, अपने को आज समझा एक प्रॉपर रियल ट्रेनर से. ठीक है, ऐसा नहीं कि मैंने पहले जो ट्रेनिंग किया है मल्हार को तो वो ट्रेनर अच्छे नहीं थे, बुरे थे, ऐसा कुछ नहीं है, सब अच्छे थे. अभी कैसा है ना, जो मल्हार को रिसेंट ट्रेन किया देखो वो ट्रेनर इकडे कम क्यों, जो मल्हार को रिसेंट ट्रेन किया ना वो ट्रेनर अच्छा है ना. बट हर एक डॉग का ट्रेनर का एक्सपीरियंस चाहिए. अभी ये जो ट्रेनर है ये इंडिया का टॉप के ट्रेनर का
ये स्टूडेंट है, ठीक है। तो ऐसा होता है ना कि हर एक लोग, हर एक जन मतलब उनका एक्सपीरियंस शेयर करते। तो आज हम लोग को अपना रियलिटी चेक मिला, ठीक है। मल्लार कितने पानी में है, क्या है, उसने एक डिफरेंस बताया। तो आपने देखा रहेगा कि मल्लार का ट्रेनिंग और वो प्लूटो का ट्रेनिंग, प्लूटो भी अपना ही है, मल्लार भी अपना ही है, कोई किसी का प्रॉब्लम नहीं है। सिर्फ मेरे को एक उसने बताने के लिए बताया कि ट्रेनिंग कैसा चाहिए, क्या चाहिए। अभी ये देखो, ये मेरा फॉल्ट है कि मैंने उसको बचपन में ट्रेनिंग नहीं लगाया, ठीक है। अभी भी ट्रेनिंग कर सकते हैं, बट कैसा होता है पता है, अभी ट्रेनिंग करने जाएंगे तो देखो मैंने लगभग कम से कम 1.5 से 2 लाख के ऊपर ट्रेनिंग के ऊपर मैंने स्पेंड किए, और उसके भी ऊपर स्पेंड किए हुए मतलब 2 लाख प्लस ही समझो। आप बोलोगे कि अरे ये ऐसा क्या बोल रहा है, ये इतना क्या बोल रहा है। भाई देखो, हर एक ट्रेनर का अलग अलग चार्जेस। जो मैंने सबसे डेंजर मतलब मल्लार इधर था, किधर, बोर्ड एंड ट्रेनिंग के लिए, तो उधर मैंने सबसे ज़्यादा स्पेंड कर दिया है ना। ना बॉय, हाँ, स्पेंड कर दिया। तो वो प्रॉब्लम है, बाकी कुछ नहीं है। बाकी अभी मल्लार को मैं बॉल है जो है दिया था उसने, ट्रेनर ने, वो अभी तक होल्ड करके रखा है। तो अभी ये मैं छुड़वा के लेता हूँ और घर पे आते हैं। तो ये ब्लॉग पसंद आया रहेगा तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब करो। बाय बाय, टेक केयर, लव यू ऑल, जय हिंद, जय महाराष्ट्र, काळजी बाय, आउट आउट मल्हार, आउट, गुड बाय।